मला डोळे झाकून 1 लाख मतदार तुम्ही टाकले हे मला कळून चुकलं आहे। आता मी थोडक्यात तुम्हाला आमदार, खासदार आणि नगरसेवक आणि सरपंच या लोकांच्या बारेमध्ये प्रदर्शन दाखविला की हे समाजाला पाया पडून आणि घुलवून आणि दिशा म्हणून कसे मतदान घेते हे मी तुम्हाला आज दाखवणार। आज हे सरपंच आहे गावाचे, गावामध्ये लोकांनी निवडून दिलेला सरपंच आणि हा सरपंच गोरगरीब लोकांना घरकुल केलं मंजुरीच्या नावावर येते आणि हे घरकुल आलेले 100 या 200 घरकुल आलेले लोक गिळून घेतो आणि गरीब लोकांना घरकुल द्यायचे म्हटलं तर 20 ते 30 हजार रुपये अशी मागणी करतो। अशा सरपंचाला कोण गावातून हाकलून द्यायला पाहिजे, अशा सरपंचाला निवडून द्यायला पाहिजे। फुलंब्री, सिल्लोड, बोकरगंज हे असे गाव जे आहेत, बदलापूर या गावामध्ये गावाच्या खेळायला सरपंच असते, ते सरपंच सगळ्यात जादा मोठे आमिर असते आणि यांचे कोणते आमदार आणि खासदार असते। तर हे 30,000 रुपये लाभ घेते, हे 3 जण वापरून घेते, आमदार आणि खासदार आणि सरपंच। म्हणून मी याचा निषेध करतो सरपंचाचा। आता हे आमचा जालना जिल्ह्याचा लाडका नगरसेवक आम्ही याला डोळे झाकून मतदान करतो आणि याला निवडून आणतो। हे नगरसेवक शहरामधला रोड नाली, नळाची पाईपलाईन व कोटी रुपयाचा टेंडर खाऊन सरी आपला आमदार खासदारला सहमत करतो, आपले काम करत नाही, फक्त गुंडे मावळीचे काम करतो। म्हणून अशा लोकांना निवडून आणू नका। हे आमचे लाडके आमदार घडी घडी तेच आमदार, ते आमदार झाले की त्यांचा मुलगा आमदार, त्यांचा मुलगा झाला की त्यांची बायको आमदार, त्यांची सून आमदार। म्हणजे आपल्या गरीबाचं मतदान घेऊन ह्या घरगुती लोक चक्कर टाकून सरी एका मागे एक आमदारचं पद घेऊन सरी बसलेले आहेत। हे आमदार जिल्ह्याचा आमदार आहे, त्याला प्रत्येक वर्षाला 2 कोटी रुपये असा निधी भेटते। 2 कोटी रुपये भेटून सनी आपल्या गोरगरीब लोकांना किंवा 2 रुपये सुद्धा देत नाही। त्याच्यात काय जे खालचे कार्यकर्ता कार्यबद्दल करणारे त्या लोकांना काही थोडे पैसे वाटून हे तोंड दाबते, ती आमदारची ही कर्तुक आहे। मी तुम्हाला अजून काही प्रदर्शन दाखवणार आहे। हे आमचे आता मी खासदारीला उभं राहिलो ते खासदार वंशीले आहे। ते जालना मतदारसंघातले बोकरगंज, सिल्लोड, पैठण, बदलापूर, जालना, फुलंब्री हे आपला संघ आहे, मतदारसंघ आपला। त्या मतदारसंघातले हे खासदार आहे। या खासदाराला शासन 5 कोटी रुपये प्रत्येक वर्षाला आपल्याला प्रत्येक वर्षाला निधी मंजुरी 5 कोटी रुपये देते गोरगरीब लोकांना आणि त्याला पगार कमी असते, त्याला पिंचिंग कमी असते, पुन्हा त्याचे 2 नंबरचे काम कमी असते, त्याला रोडचे टेंडर भेटते, काही 1000 कोटी रुपयाचा त्याला टेंडर भेटतो आणि प्रत्येक वर्षाला त्याला 5 कोटी रुपयाचा असा निधी भेटतो। 5 कोटी मुलांना 5 कोटी निधी भेटले का कधी? आम्ही अशा खासदाराचा निषेध करतो। तुम्ही माझ्या मागे बोला, असं त्या कानामध्ये आवाज घाला, मी तुम्हाला सांगेन आमदार खासदार तुम्ही म्हणायचं मुर्दाबाद। यांनी वाज घेऊन 5 वर्ष यांनी भोगले। आता हे पंजवाले त्यांनी काँग्रेस पार्टीला आले, आता आले आता पंजवाले आले। समाजा फोडणी त्याला वाद दिला, 5 वर्ष झोपून घातले, एक पंचायती चापड मारली, समाजा फुलाचा वाद दिला, 5 वर्ष हे झोपी गेले। समाजा फुलाचा वाद दिला, 5 वर्ष हे झोपून गेले। आता बघा 5 वर्ष झाले, 1000 मत तुम्ही देणार नाही, मोठ्याने बोला, 1000 मत तुम्ही देणार का?
वा वा, धन्यवाद धन्यवाद माझ्या माता बहिणी, धन्यवाद आहे. मी स्वतः दीपक हिवाळे यांचं स्वागत स्वतः साहेब करतात. आशय पठाण यांचं स्वागत साहेब करत आहेत. पिंपळगाव आज तुम्ही सभा घेतली आणि काही सभेमध्ये प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलेत. काय नेमका याचा उद्देश होता आणि काय यातून जनतेला आपण आव्हान करणार आहात? जय हिंद सर. आज दिनांक 7/5/2024 या रोजी मी इथं मामा चौकामध्ये भव्य एक सभा घेतलेली आहे. मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहे. एक माणसामागं 10 माणसं आहे, म्हणजे मी ते लोक 1 लाख लोक आहे माझ्या मागं असे पाठीशी. तर आज त्या लोकांचे मी डोळे उघडले की 10 लोक टेजवर बोलून सनी कमळच्या फुलाचा त्यांना मी वास दिला आणि वास देऊन ते 5 वर्षाकरता ते झोपी गेले आहे. आणि झोपी जाऊन सनी 5 वर्षानंतर ते उठले आहे. तर पंजाकडे गेले, त्यांनी पंजा त्यांच्या तोंडामध्ये एक मारला. मी असं एक प्रशासन दाखवलं. ते पंजा मारतात ते रिपीट ते 5 वर्ष झोपी गेलेले आहे. आणि आपले गावातले सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या बाऱ्यामध्ये मी काही कर्तृत्व खोलेली आहे. आणि आता पण मी आता 9 तारखेला मोठी सभा घेणार आहे. मी पैठण, सिल्लोड, जाफराबाद, भोकरदन हे जे बी सर्कल आहे त्याचं मी घेणारे सर्कल. आणि काँग्रेस पार्टी आणि BJP हे यांचे काळू कर्तृत्व मी घरोघर जाऊन खोलणार आहे साहेब. आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसलाय, काय सांगाल? आणि काय त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय साहेब. ते वंचित झाले आहे, त्यांनी मतदान टाकून ते बेदर झाले, त्यांना अजून आधार नाही, ते खासदार बी माहीत नाही कोण काय आहे, त्यांना गेटच्या बाहेर ठेवते. म्हणून आज कटळून त्या महिला आज समक्ष आज थापीला त्यांना मतदान त्यांनी ठरवलं आहे. आणि आज माझ्या सभेला ते हजारोच्या संख्येने उभे आहे. ते हजार नाही साहेब, ते लाख मतदान आहेत. ते एका माणसामागं 10 आहेत. ते मला माहीत आहे, लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील, मला अशी अपेक्षा आहे त्यांची. या सभेच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन करणार आहात? मी जनतेला हेच आवाहन करतो की ह्या काळ्या लोकांना मतदान टाकू नये. BJP आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे. हो, गरीब माणूसच काम करीन. मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही. आज ह्या लोकांनी, जालन्याच्या लोकांनी निषेध दाखवला आहे. आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही. आज आम्ही ते थापीला मतदान टाकणार आहेत. ती